उपस्थित आहे. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? आपल्याला माहिती आहे, स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती असे है ना, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, असे प्रकारचं स्लोगन देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चल, दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? हे रिपीट रिपीट झालेले प्रश्न आहे जे की परीक्षेला रेग्युलर येतात, त्यामुळे आपण हे प्रश्न घेत आहोत. महिला विद्यापीठ, आज आपल्याला माहिती आहे एस एन डी टी विद्यापीठ जे आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादी विचारसरणी ज्याला आपण म्हणतो, असे कार्ल मार्क्स या व्यक्तीचा या विचारवंताचा जो काही देश आहे ते तो देश कोणता आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. कार्ल मार्क्स आणि आपल्याला माहिती आहे गांधीवाद अहिंसा सांगतो, तसं कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादी विचारसरणी. उत्तर सांगायला लागलो मी. चलो हा, तुम्ही पर्याय टाकत जा तुमचं उत्तर, मी सांगत आहे जर्मन विचारसरणी कार्ल मार्क्स यांची. ओके चलो, आधीच्या प्रश्नाचं उत्तर काय सांगितलं ना मी मग अशीच. हा, महर्षी कर्वे म्हटलं ना मॅडम, महर्षी कर्वे SNDT विद्यापीठ महिला विद्यापीठ स्थापना महाराष्ट्रातल्या. ठीक आहे. हा झालाय, पुढचं घ्यायचा. हा, या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 34. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचं पंडित नेहरू यांनी जे लिखाण केलेलं होतं ते कोणत्या ठिकाणी केलं होतं? डिस्कवरी ऑफ इंडिया. किती सोपा प्रश्न आहे, शालेय लेवलचा प्रश्न आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरूंनी मध्ये अहिल्यानगर या ठिकाणी अहमदनगर येथे डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ पंडित नेहरू लिहिला होता. अविधान बरोबर आहे, अपर्याय बरोबर आहे. भारतात 1953 पैकी कोणत्या अध्यक्षतेखाली नेमला? पाटील मॅडम. देवेंद्र आणि स्क्रीन चांगली दिसते ना व्यवस्थित? आज काही अडचण नाही ना? काल थोडं टेक्निकल प्रॉब्लेम होता. हा चलो ओके. भारतात 1953 साली भाषावार राज्य पुररचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? बघा, आता आपल्या देशामध्ये काय होतं, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतामध्ये 17 प्रांत होते. प्रांत. 562 संस्थानिक होते. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार या संस्थानिकांना 3 प्रकारचे हे दिले होते, ऑप्शन दिले होते. एक तर तुम्ही भारतामध्ये विलीन व्हा, किंवा तुम्ही पाकिस्तानमध्ये विलीन व्हा, किंवा दोन्ही नाही तर मग तुम्हाला स्वतंत्र देश म्हणून राहता येईल.
तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये 552 संस्थानिक विलीन झाले आणि 10 संस्थानिक जे होते ते पाकिस्तानमध्ये विलीन झाले. ठीक आहे. आता 552 संस्थानिकांमध्ये आपल्याला माहिती की 1948 ला है ना जुनागडचं संस्थान, 49 आपलं निजामाचं संस्थान आहे ना, त्याच्यानंतर 48 काश्मीर संस्थान, आणि हे शेवटच्या कालखंडामध्ये विलीन झालेले संस्थानिक होते. विशेषतः त्यानंतर भारतामध्ये राज्यांची निर्मिती करायची नाही असं महात्मा गांधी आपलं सॉरी सरदार वल्लभ आपले भारताचे पंतप्रधान पंडित नेहरूंचं म्हणणं होतं. आणि मग स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थानं यासाठी म्हणजे पंडित हा आता दिसते का स्क्रीन? आवाज येत आहे? स्क्रीन दिसते का? हॅलो. चला कोणतरी कमेंट करा. ओके. तर या आयोगाच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती ती समिती फाजल अली या आयोगानं नेमलेली होती. ठीक आहे. त्यामुळे उत्तर आपलं काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. येत आहे आवाज? आवाज येत आहे ना आता व्यवस्थित? चलो, या प्रश्नाचं उत्तर कळालं ना? फाजल अली. या प्रश्नाचं उत्तर फाजल अली आहे. चलो, हा नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. हा, या प्रश्नाचं उत्तर द्या. चलो, येतोय आवाज. हा, घ्या पुढे. इथं काय सहसंबंध लोकमान्य टिळक यांना आपण काय म्हणतो? लोकनायक. लोकमान्य आहे ना, लोकमान्य टिळक. तर जयप्रकाश नारायण यांना आपण लोकनायक म्हणतो. लोकनायक जयप्रकाश नारायण. 1995चा कालखंड ज्यावेळेस आपल्याला आणीबाणी भारतामध्ये लावली गेली होती, त्यावेळेस खऱ्या अर्थानं विरोधामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला होता ते जयप्रकाश नारायण हे होते. ठीक आहे ना? या प्रश्नाचं उत्तर कळलं सगळ्यांना? काय उत्तर आहे याचं? हॅलो. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? लोकनायक. चलो, नरेश सर, आवाज आणि स्क्रीन ओके ना आता? राजेश मॅडम, आवाज यायला व्यवस्थित? स्क्रीन दिसते? ओके ओके. चलो, हा नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया.
फार कमी यायला लागलेत. हम्म. त्याला भारतीय नागरिक, कोणत्या इंग्रजाला भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणतात? हम्म. भारतामध्ये खऱ्या अर्थानं नागरी सेवांची सुरुवात ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सुरू झाली, तो होता लॉर्ड, हे याचं उत्तर आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस. ठीक आहे. हम्म. अंक 38. पोर्तुगीजांच्या जोखाडातून गोवा मुक्त करण्यासाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने कोणती गोवा काँग्रेस समिती, ते कोणी गोवा काँग्रेस, जसं मराठवाडा मुक्ती संग्राम आहे ना, मराठवाडा मुक्ती संग्राम आहे, स्वामी रामानंद नाव येतं, मुक्ती संग्राम गोवा काँग्रेसची स्थापना, डॉक्टर गोवा समितीची स्थापना झाली होती. चला पुढचा प्रश्न बघा. 19व्या शतकात 19व्या शतकात कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातील पहिले, कदाचित नाही भारतातील पहिले टीबी पुन्हा, कल्पना मॅडम याच्या अगोदरचा प्रश्नाचं उत्तर टीबी पुन्हा होतं टिक. गोवा काँग्रेसची स्थापना टीबी पुन्हा. ओके. हा, नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यांना माहिती आहे प्रश्नाचं उत्तर. 19व्या शतकात कामगारांच्या प्रश्नांना महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातील पहिले वृत्तपत्र दिनबंधू होते. दिनबंधू. दिनबंधूवरती नेहमी प्रश्न येतो, नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न येतो त्यावर. चलो नेक्स्ट. रवींद्रनाथ कोणत्या खेळावर? ओके. ते हा दिवस भारताच्या काळात अग्नी आणि त्यासाठी असताना अमृतसर शहरामध्ये हा जालियनवाला बाग आहे, आणि या जालियनवाला बागेमध्ये हजारो लोक जमलेले होते. विशेषतः त्या काळामध्ये विरोधासाठी खऱ्या अर्थानं मोठा संघर्ष त्यांकडून आलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि निषेधार्थ निघालेला जो मोर्चा होता त्यावर दडपशाही म्हणून ना जनरल वुडवायर याच्या आदेशामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार करण्यात आला, आणि त्यामुळे हजारो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पावले. आणि म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेमुळे रवींद्रनाथ टागोरांनी यांना सर याचा त्याग केलेला आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी. चलो. ओके 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 ठीक आहे.
चलो पुढचा प्रश्न बघा. इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला? हम्म इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यांच्या काळात आपण म्हणजे रेल्वे मार्ग सुरू केला होता, जो की लॉर्ड डलहौसीच्या काळात होता. विशेषतः 3 इंजिन होते या रेल्वेला. त्याचे नाव होते साहिब, हे 3 अशा प्रकारचे रेल्वे इंजिन होते जे या गाडीला होते. ठीक आहे, याच्यावरती नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हम्म कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? भारतामध्ये कामगारांसाठीची खूप मोठी घटना होती. कामगारांना सुट्टी है ना, कामगारांचे काम कमी करणे असतील किंवा कामगारांचा इन्शुरन्स विमा असेल किंवा कामगारांच्या सुट्ट्या असतील है ना, या सगळ्या गोष्टींबाबतीत भारतामध्ये विशेषतः ज्या ज्या लोकांनी काम केलं त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की विरा शिंदे होते, श्रीपाद अमोदर डांगे होते, नारायण मेघाजी लोखंडे होते. विशेषतः रविवारची सुट्टी मिळवून देण्यामागे सगळ्यात मोठी भूमिका होती नारायण मेघाजी लोखंडे यांची. आणि पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे. हम्म. 1906च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला? हम्म 1906च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा. आता इथं स्वराज्य शब्द आल्यामुळं है ना बऱ्याच जणांना लोकमान्य टिळक वाटायला, परंतु वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर म्हणतं 1906 अखंड चळवळ करा असा संदेश दादाभाई नौरोजीने दिला होता. या प्रश्नाचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. भारतीय लोकांचं दरडोई उत्पन्न सर्वप्रथम जर कोणी मोजलं असेल, दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं होतं दादाभाई नौरोजीने. त्यामुळे दादाभाई नौरोजी हे भारतातले पहिले अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातले. ओके, दादाभाई नौरोजी या प्रश्नाचं उत्तर आहे. हा, या प्रश्नाचं उत्तर सांगा. घेतलं ना आपण हे माग काल परवा दिवशीच. वर्धमान महावीर, वर्धमान महावीर कितवे तीर्थकार होते?
मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, काय विचारलंय? वर्धमान महावीर कितवे तीर्थकार होते? जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थकार होते. हा, पण आता माझा स्पेसिफिक प्रश्न काय आहे की वर्धमान महावीर कितवे तीर्थकार होते? 24वे. ओके. आणि जैन धर्माची स्थापना कोणी केली? पहिले तीर्थकार. पहिले तीर्थकार. पहिले तीर्थकार कोण? है ना, काल परवा दिवशीच घेतलं होतं आपण, कालच्या सेशन मध्ये सुद्धा पाहिलं होतं. वृषभदेव आणि पार्श्वनाथ दोन नाव येईल. ओके, ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते. ओके. प्रवचन, पहिले प्रवचन कोठे दिले होते? पहिले प्रवचन गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे दिले होते? हम्म, सांगा. हा प्रश्न घेतला होता आपण. सारनाथ. कोठे? सध्या सारनाथ, लुंबिनी नाही. हा, सारनाथ कोठे सध्या? कोणत्या राज्यात आहे असा टीईटीला प्रश्न आलेला आहे. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे दिले होते? सारनाथ. ओके, वाराणसी जवळ, उत्तर प्रदेश. परीक्षा. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते? दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते? हम्म, चार संस्था दिल्या तुम्हाला इथं. बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, ज्ञान प्रसारक मंडळी आणि इंडियन इंडिपेंडन्स लीग. या चार पैकी त्या संस्थेशी संबंधित दादा नौरोजी होते. ठीक आहे, याचं एक्झॅक्ट उत्तर आहे इंडियन इंडिपेंडन्स लीग. यामध्ये सगळ्यात महत्वाचे दोन स्टेट, ईस्ट इंडिया असोसिएशन तर स्वतः दादाभाई नौरोजींनी स्थापन केलं होतं. ठीक आहे, बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेशी होते ते, ज्ञान प्रसारक सुद्धा संबंधित होते. पण आपलं उत्तर काय आहे? ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. दर 20 वर्षांनी सनदी कायदे होते आपल्याकडे. पहिला इंग्रजांनी आणलेला पहिला महत्वाचा कायदा होता रेग्युलेशन ऍक्ट. 1774चा पिट्स इंडिया ऍक्ट, 1813चा सनदी कायदा, 1833चा सनदी कायदा. यामध्ये कोणत्या कायद्याद्वारे व्यापारी मक्तेदारी रद्द केली? म्हणून व्यापारी मक्तेदारी जी रद्द केली तो कायदा होता 1813चा सनदी कायदा. ठीक आहे, हा पण प्रश्न खूप वेळेस विचारलाय टीईटीला. टीईटीला हा प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा तर सगळ्यालाच आला पाहिजे. हा प्रश्न तर सर्वांना आला पाहिजे. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया
कोणी घातला? लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेकाले, लॉर्ड रिपन, लॉर्ड मिंटो. इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला म्हणतात? लॉर्ड मेकाले. ठीक आहे, हे याचं उत्तर आहे. हा, लॉर्ड मेकाले. बघा, थोडस आपण माहिती घेऊया. भारत आणि जग, भारतीय इतिहासामध्ये मध्ययुग कालखंड आहे ना, मध्य इतिहास 9 ते 18 शतक आहे. पण युरोपामध्ये मध्ययुगीन कालखंड जर पाहिला तर तो 5व्या शतक. इसवी सनाच्या 8व्या शतकात सम्राट शार्लने युरोप संघटित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्याचे विघटन झाले. मित्रांनो, सामंत म्हणजे सरदार वासायचे है ना, सामंतशाही जे आपण मध्ये त्या प्रक्रियेमध्ये सरदारांचं वर्चस्व असायचं, त्याला सामंतशाही है ना. सामंत त्यांच्या प्रभावाखाली असलेली व्यवस्था म्हणजे सामंतशाही असायची. आणि हे सामंत तटबंदीयुक्त वाड्यांमध्ये राहायचे. या वाड्याला गडी म्हटलं जायचं. ठीक आहे. विशेषतः मालकीची जमीन नसणं असायची, त्याला भूदास. जमीन नसते त्याला पण है ना, म्हणजे जमीन नसली त्याला मुख्य विशेषतः अरबस्थान आणि अरबस्थानमध्ये मुख्यतः इस्लाम धर्मीय असून मोहम्मद पैगंबराच्या शिकवणीचा प्रसार त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पैगंबराचे वारसदार म्हणजे खलिफा असून त्यांनी अरबांच्या सत्तेचा स्पेन पासून आशियातील सिंधपर्यंत विस्तार केला. विशेषतः अरबस्थान त्यांचं जे काही मुख्य आहे, विशेषतः इस्लाम धर्मीय आहे ना, मोहम्मद पैगंबर आहे ना, यांची जी काही शिकवण आहे ती इस्लाम धर्मामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. आणि पैगंबराचे वारसदार म्हणजे खलिफा, हा एक वाक्याचा जो काही पॉइंट आहे तो लक्षात ठेवा. पैगंबरांचे वारसदार म्हणजे खलिफा. अरबांच्या सत्तेचा स्पेन पासून आशियातील सिंधपर्यंत विस्तार होता. आजही अरब कंट्रीमध्ये जर आपण बघितलं तर UAE असेल है ना, सौदी अरेबिया असेल, इराक, इराण, जे विशेषतः ज्यामध्ये पेट्रोलियम असतील किंवा जे तेल उत्पादक देश आहेत त्यांचा याच्यामध्ये समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आखाती देश म्हटलाय त्याला, एक्झॅक्ट शब्द आखाती देश असा आहे. मित्रांनो, जगामध्ये अरबांनी कला, विज्ञान, साहित्य या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते.
स्पेन मधील कार्डोवा, इजिप्त मधील कैरो आणि सौदी अरेबियातील मक्का, मदिना है ना येथील मशिदीमध्ये अर्धवर्तुळाकार कमान, घुमट, उंच मिनार, रेखीव नक्षीकाम, जाळीकाम इत्यादी वैशिष्ट्ये दिसतात. खगोलशास्त्रात सुद्धा बऱ्याचशा ज्या काही संकल्पना अशा आहेत ज्या जगाला कळालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. गणित विषयक संकल्पना भारतामुळे पाश्चात्य देशामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः अरबांनी ही जगाला गणित विषयक संकल्पना है ना भारतीयांची संकल्पना जगाला कळवलेली आपल्याला पाहायला मिळते. शिक्षणासाठी स्पेनमधील कार्डोवा विद्यापीठ महत्वाचं होतं. कैरो येथील विद्यापीठामध्ये एकाच वेळी 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. बघा, जगप्रसिद्ध अरेबियन नाईट्स हा टीईटीला आलेला प्रश्न आहे. हा प्रश्न टीईटीला आला होता. जगप्रसिद्ध अरेबियन नाईट्स मधील कथांचे याच काळात संकलन झाले. अरेबियन नाईट्स मधून विशेषतः है ना कोणत्या कथा, फेरीटेल ज्याला आपण म्हणतो, फेरीटेल है ना काल्पनिक कथांचं लेखन या अरेबियन नाईट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. मध्ययुगीन इतिहासामधला हा महत्वाचा पॉइंट आहे. साम्राज्य विस्तार करण्यासाठी 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम याने सिंध प्रांतावर स्वारी करून दाहिर राजाचा पराभव केला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रस्थापित झाला. मोहम्मद बिन कासिम है ना याच्यामुळे भारतामध्ये अरबीन भारतामध्ये यायला त्यांना त्या ठिकाणी भारतामध्ये येण्यासाठी मार्ग मिळाला. आता मध्य इतिहासामधला मध्य जो इतिहास आहे त्या इतिहासामधल्या वेगवेगळ्या सत्ता तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. ठीक आहे. आता पाल घराणे जे आहे इसवी सनाच्या 7व्या शतकाच्या शेवटी बंगालमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्या ठिकाणी तिथल्या परिस्थितीमध्ये है ना गोपाल यांची त्या ठिकाणी प्रमुखपदी निवड झाली आणि तो कालखंड होता इसवी सन 725. आता पाल घराण्याच्या बद्दलची स्थापना जर बघितली आपण तर पाल घराण्याची स्थापना कोणी केली तर गोपाल. हा प्रश्न सुद्धा नेहमी विचारला जातो. पाल घराणे विशेषतः बंगालमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आले होते. गोपालानंतर धर्मपाल या त्याच्या मुलाने मगधवर आपली सत्ता स्थापन केली. गोपाल नंतर पाल घराण्यामध्ये धर्मपाल आला आणि मगध है ना पुढे मगधचा फार त्या ठिकाणी वारंवार पुनरुच्चार होणार आहे मगधचा. तर मगधवरती धर्मपालने सत्ता त्या ठिकाणी स्थापन केली आणि करतोया नदीकाठी पुंडवर्धनपूर नावाची राजधानी बनवली या धर्मपालने. पाल घराण्याची राजधानी पुढे कोण झाली? पुंडवर्धनपूर. पुढे धर्मपालाने कनौजचा राजा इंद्रायुध याला पराभूत करून है ना राज्य केले. यानेच नालंदा विद्यापीठानंतर महत्वाचे शैक्षणिक केंद्र असलेले विक्रमशिला विद्यापीठ स्थापन केले. आता इथं आयएमपी पॉइंट काय आहे की विक्रमशिला विद्यापीठ कोणी स्थापन केले तर त्याचं नाव आहे धर्मपाल. ठीक आहे. म्हणजे इसवी सन 725 त्याच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये हे विद्यापीठ भारतामध्ये होते. बघा, विक्रमशिला विद्यापीठ कोणी स्थापन केलं? धर्मपालाने. धर्मपालाला राष्ट्रकूट व प्रतिहाराशी संघर्ष करावा लागला आणि तिसरा गोविंद या राष्ट्रकूटाने है ना राजाने याचा पराभव केला. म्हणजे धर्मपालाचा पराभव करणारा राष्ट्रकूट राजा कोण होता? तिसरा गोविंद. आणि या तिसऱ्या गोविंदचा मुलगा अमोघ वर्ष याने सोलापूर जवळ मालखेड हे नगर वसविले. विशेषतः ही मालखेड त्या ठिकाणी राष्ट्रकूटांची काही काळ राजधानी होती. बघा, यापैकी विशेषतः यादव घराणे, आता हे जे आहे ना वरचं हे चव्हाण घराणं वगैरे याच्यावरती तुम्हाला विचारलं शकतं. काही घराणे गहडवाल घराणे संस्थापक चंद्रदेव, राजधानी कनौज, कर्तबगार राजे गोविंदचंद्र आणि त्यांनी पराभव केला होता मोहम्मद घोरीचा. घराणे संस्थापक कृष्णराज, राजधानी धार,
राजा भोज कर्तबगार राजा आणि पराभव केला होता खिलजीचा. चव्हाण घराणे वासुदेव यांचे संस्थापक होते. राजधानी अजमेर आहे ना. बघा इकडं चव्हाण घराणं कुठं होतं? राजस्थानमध्ये. राजस्थान. चव्हाण घराणे संस्थापक वासुदेव, राजधानी अजमेर, कर्तबगार राजा तिसरा पृथ्वीराज चव्हाण आणि पराभव केला मोहम्मद घुरी याचा. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढा, पीडीएफ तर तुम्हाला मिळून जाईल. परंतु सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जर आपण बघितलं तर चव्हाण घराण्यावरती प्रश्न विचारलाय बघा. चव्हाण घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण होता? तर तिसरा पृथ्वीराज चव्हाण हा होता. ठीक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या ऐतिहासिक कालखंडामध्ये सगळ्यात प्रसिद्ध घराणं होतं यादव घराणं. यादव घराणे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध घराणे होते. यांना देवगिरीचे यादव म्हटलं जायचं. आपल्याला माहिती यादव घराण्यावरती फार परीक्षेमध्ये प्रश्न येतो. नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंतचा प्रदेश यादवांच्या खाली होता. यादव घराणे सेऊन या राजवंशातील होते. सेऊन यादव घराण्यांचा राजवंश सेऊन होता. सेऊन राजा सेऊन चंद्र याने राजधानी सिन्नर येथे हलवली. सिन्नर आपल्या सगळ्यांना माहिती महाराष्ट्रामध्ये आहे. सुरुवातीला यादव राष्ट्रकूट आणि चालुक्य, राष्ट्रकूट आणि चालुक्य यांचे मांडलिक होते. मांडलिक. ठीक आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल यादव घराणे सुरुवातीला कोणाचे मांडलिक होते? तर राष्ट्रकूटांचे आणि चालुक्यांचे होते. पॉईंट महत्वाचा आहे बघा. हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो. कोणता? रामचंद्र देव यांचा. 12व्या शतकाच्या अखेरीस 5वा भिल्लम याने कलचुरी यांचा पराभव करून साम्राज्य वाढवले. राजधानी औरंगाबाद येथे देवगिरीला नेली. बघा 12व्या शतकामध्ये भिल्लम या यादव घराण्यातील राजाने है ना राजधानी औरंगाबाद देवगिरीला नेली. यादव घराण्यांची राजधानी पुढे देवगिरी झाली. यादव घराण्यात दुसरा सिंघन आणि राजा महादेव हे कर्तबगार राजे होते. हा प्रश्न विचारलाय बघा. यादव घराण्यातील सर्वात पराक्रमी राजा कोण होता? राजा दुसरा सिंघन. 13व्या शतकात रामचंद्र देव